नमस्कार सर्वांना. विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी सामान्य ज्ञान या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, पद्मश्री हा देशामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. पद्मश्री हा बघा देशामधला बघा चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? बघा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. सन 1969 बघा या वर्षापासून दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राच्या बघा अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, महाराष्ट्राचा बघा अति उत्तरेकडचा जिल्हा म्हणजेच नंदुरबार जिल्हा हा बघा महाराष्ट्रामध्ये बघा अति उत्तरेकडचा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, कळसुबाई हे महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. अहमदनगर बघा या जिल्ह्यामध्ये कळसुबाई हे महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा स्ट्रॉबेरीसाठी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील. महाबळेश्वर बघा हे ठिकाण महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरीसाठी या ठिकाणी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, गिरणा, पांझरा, आनेर बघा या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? गिरणा, पांझरा, आनेर या सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. गिरणा, पांझरा, आनेर बघा या ठिकाणी बघा या सर्व नद्या तापी या नदीच्या ठिकाणी उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 7 बघा, चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. चांदोली बघा हे धरण सांगली या जिल्ह्यामधलं धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अमृत महोत्सव खालीलपैकी किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो? बघा, अमृत महोत्सव खालीलपैकी किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो? बघा, अमृत महोत्सव बघा 75 बघा वर्ष पूर्ण झाल्यावर अमृत महोत्सव हा साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ठाणे जिल्ह्याचं बघा विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण? बघा, ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर बघा या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. 1 ऑगस्ट सन 2014 बघा पालघर या ठिकाणी बघा जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नागझिरा बघा हे महाराष्ट्रामधलं महत्त्वाचं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, नागझिरा बघा हे महाराष्ट्रामधलं बघा महत्त्वाचं अभयारण्य गोंदिया या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 11 बघा, महाराष्ट्राची उपराजधानी खालीलपैकी कोणती? महाराष्ट्र राज्याची बघा उपराजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. नागपूर बघा महाराष्ट्र राज्याची या ठिकाणी उपराजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधली सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे? महाराष्ट्र राज्यामधली सर्वात जुनी महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे? बघा, मुंबई महानगरपालिका बघा महाराष्ट्रामधली सर्वात या ठिकाणी जुनी महानगरपालिका आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये कृषी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा कृषी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, या ठिकाणी कृषी दिन बघा 1 जुलै बघा या दिवशी महाराष्ट्रामध्ये कृषी दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा, प्रसिद्ध पुस्तक द गाईड बघा या नावाचं पुस्तक बघा R.K. नारायण यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचे हॉलिवूड असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा, भारताचे हॉलिवूड बघा असे या ठिकाणी मुंबई या शहराला या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील दुधवा नॅशनल पार्क बघा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा इंदिरा गांधी बघा हे आंतरराष्ट्रीय बघा विमानतळ दिल्ली या ठिकाणी आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा बाळकराम या नावाने खालीलपैकी कोणी लिखाण केले? बघा बाळकराम या नावाने खालीलपैकी कोणी लिखाण हे केलेलं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील राम गणेश गडकरी यांनी बघा बाळकराम या नावाने लिखाण केलेलं आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी बघा जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? बघा स्पुटॅनिक बघा जगामधल्या ठिकाणी पहिला कृत्रिम उपग्रह आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा एचजी ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची संज्ञा? बघा एचजी ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची संज्ञा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील एचजी बघा ही संज्ञा पारा या मूलद्रव्याची संज्ञा आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केले? बघा ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलेलं आहे? बघा चार्ल्स डार्विन बघा यांनी ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन हे केलेलं आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा विभवांतराचं एकक खालीलपैकी कोणता? विभवांतराचं एकक खालीलपैकी कोणता आहे? बघा विभवांतराचं एकक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 व्होल्ट या ठिकाणी विभवांतराचं एकक आहे. दुसरा क्रमांक बघा लाळेमध्ये खालीलपैकी कोणतं एन्झाईम असते? बघा लाळेमध्ये खालीलपैकी कोणते एन्झाईम असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील लाळेमध्ये बघा टायलिन या प्रकारचं एन्झाईम असते. क्रमांक पुढचा बघा गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळ यांनी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये केली? बघा गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळ यांनी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये केलेली आहे? बघा अमेरिका या देशामध्ये लाला हरदयाळ यांनी गदर पार्टीची स्थापना ही केली होती. विषय क्रमांक 30 पहा मेघदूत हे काव्य खालीलपैकी कोणी लिहिलेलं काव्य आहे? मेघदूत हे काव्य खालीलपैकी कोणी लिहिलेलं काव्य आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कालिदास यांनी मेघदूत हे काव्य लिहिलेलं काव्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा पानिपतची पहिली लढाई खालीलपैकी कोणामध्ये झाली होती? बघा पानिपतची पहिली लढाई खालीलपैकी कोणामध्ये झाली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये पानिपतची पहिली लढाई ही झाली होती. क्रमांक पुढचा बघा कायदे आझम असे खालीलपैकी कोणास संबोधले? कायदे आझम म्हणून खालीलपैकी कोणास संबोधले जाते? बघा कायदे आझम म्हणून बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मोहम्मद अली जिन्ना यांना कायदे आझम असे म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा देशामध्ये बघा सर्वात जास्त औद्योगिकरण झालेलं राज्य खालीलपैकी कोणत्या? देशामध्ये बघा सर्वात जास्त औद्योगिकरण झालेलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महाराष्ट्र राज्य देशामध्ये सर्वात जास्त औद्योगिकरण झालेलं या ठिकाणी राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा 4 जुलै या दिवशी बघा या ठिकाणी अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन असतो. विषय क्रमांक पुढचा बघा सन 1924च्या बेळगावच्या बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महात्मा गांधीजी सन 1924च्या बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. बघा रिव्होल्युशनरी व बंदी जीवन ही पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत? बघा रिव्होल्युशनरी आणि बंदी जीवन ही पुस्तके बघा सचिंद्रनाथ सन्याल यांची या ठिकाणी पुस्तके आहेत. विषय क्रमांक 39 पहा भारताचं राष्ट्रीय चिन्ह खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून घेतलं? बघा भारताचं बघा राष्ट्रीय चिन्ह कोणत्या ठिकाणाहून घेतलेलं आहे? बघा सारनाथ या ठिकाणी बघा या ठिकाणाहून भारताचं राष्ट्रीय चिन्ह या ठिकाणी घेतलेलं आहे. बघा विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? बघा विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो? बघा राज्यपाल यांना विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार असतो. विषय क्रमांक पुढचा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र देशामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा या ठिकाणी राजस्थान हे प्रथम क्रमांकाचं राज्य आहे, मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे आणि महाराष्ट्र हे तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. बघा भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे? बघा भारत हा
उत्तर गोलार्धामधला या ठिकाणी देश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं वृत्त हे गेलं? भारताच्या मध्यामधून कोणतं वृत्त हे गेलेलं आहे? बघा, भारताच्या मध्यामधून कर्कवृत्त या ठिकाणी गेलेलं आहे. बघा, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने एकूण किती टक्के क्षेत्र या ठिकाणी व्यापले? बघा, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? बघा, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी बघा 2.42% या ठिकाणी क्षेत्र हे व्यापलेलं आहे. बघा, लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा, लक्षद्वीप बेटे बघा अरबी समुद्रामधली या ठिकाणी बेटे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा बघा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा बघा भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक, सर्वात कमी साक्षरता बघा सर्वात कमी साक्षरता खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, भारतामध्ये बघा सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य म्हणजे बिहार या राज्यामध्ये सर्वात कमी या ठिकाणी साक्षरता आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राईचा पर्वत करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. राईचा पर्वत करणे बघा वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगाय. राईचा पर्वत करणे बघा अतिशयोक्ती करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इटियाडो हे धरण खालीलपैकी इटियाडो हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी बघा 2 राहील. इटियाडो धरण बघा गोंदिया या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारत माझा देश आहे बघा हे वाक्य आहे, हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा, केवल वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आज हा शब्द कोणत्या प्रकारचा? बघा, आज बघा या ठिकाणी शब्द आहे, तर आज हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? बघा, क्रियाविशेषण या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. भीमा कोरेगाव बघा हे ठिकाण पुणे या जिल्ह्यामध्ये ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषेमध्ये एकूण लिंगांचे एकूण किती प्रकार आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लिंगांचे बघा एकूण 3 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक बघा, ब्रेल लिपी वाचण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ज्ञान इंद्रियाचा बघा ब्रेल लिपी बघा वाचवण्यासाठी कोणत्या ज्ञान इंद्रियाचा वापर होतो? बघा, त्वचा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक, भारतामध्ये बघा तंबाखू संशोधन केंद्र भारतामध्ये बघा तंबाखू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, राजमहेंद्री जे की आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे, या ठिकाणी तंबाखू संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माणदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा माणदेशी माणसं त्या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक व्यंकटेश माडगुळकर माणदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक ग्रँड स्लॅम हा शब्द बघा ग्रँड स्लॅम हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा बघा ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळासंबंधीचा शब्द आहे? बघा, तर तो लॉन टेनिस या खेळासंबंधीचा शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्रिया कोणी केली बघा हा सांगणारा शब्द खालीलपैकी कोणता शब्द असतो? बघा, या ठिकाणी क्रिया कोणी केली हा बघा सांगणारा शब्द म्हणजे कर्ता क्रियापद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जल्लीकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला येतो? बघा, जल्लीकट्टू हा सण बघा जल्लीकट्टू हा सण बघा तामिळनाडू या राज्यामध्ये बघा जल्लीकट्टू हा सण प्रामुख्याने साजरा केला जाणारा तो सण आहे.